राष्ट्रीय महामार्ग 361 नांदेडवरून तुळजापूरकडे जाणारा हा सगळा मार्ग आहे। आता सध्या मी विष्णुपुरी परिसरात आहे आणि विष्णुपुरी परिसरातल्या एजीजीएस कॉलेज समोरचा हा सगळा परिसर आहे आणि इथे जो आहे हा जो काही केंद्रीय पूल उभारण्यात आला होता तो पूल अक्षरशः याचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे। तो साईडचा भाग आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात वेगा असते एजीजीएस नावाचं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, शिवाय इथं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यामुळे जे आहे ते या राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक आहे। 1 वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा सगळा जो बघितला गेला तर हा उड्डाण पूल इथे उभारण्यात आला आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने 1 वर्षामध्ये हा सगळा पूल कोसळण्याचे चित्र पाहायला मिळतंय। जर बघितलं गेलं तर त्यातला भाग आणि तो सगळ्याचा दर्जा बघितला गेला या सगळ्या पुलाच्या बांधणीचा कशा पद्धतीने झाला होता तर पूर्णतः त्याच्यामध्ये मातीचं चित्र पाहायला मिळते। सगळ्या पुलाच्या परिसरामध्ये जे काही खाली पडलेला मलबा आहे तो हटवण्याचं काम 2 जेसीबीच्या माध्यमातून सुरू आहे। मागच्या 4 सुरू असताना तिथे या खाली कोणी जपले गेले का किंवा काही आहे का याबद्दल सुद्धा केली जात आहे। पण वर्षभरामध्ये जर अशा पद्धतीचा पूल जर कोसळत असेल तर उत्कृष्ट कामाचा हा भूवस कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या सगळ्या पुलाकडे पाहिलं जात आहे। नेमकं काय घडलं होतं त्याच्याबद्दल हा सगळा बघायला किती वाजताची साधारणतः घटना आहे तुम्ही प्रत्यक्षदर्शी ते सकाळी 11:20 ते 11:30 दरम्यान घडलेला आहे। हा पूल जो आहे खूप दिवसापासून थोडं वाकत होता। इथला एक लाईटचा खांब पण होता, तो पण लाईटचा खांब पण काढण्यात आलेला होता। तर या गोष्टीकडे कोणी लक्ष दिले नाही आणि हे जे काम आहे 1 हप्त्यात पूर्ण काम झालेलं आहे। हा इकडचं काम फास्ट काम झालेलं आहे पूर्ण आणि हा जो काम होता काम करताना एकदा हे पहिले तोडलेलं पण आहे कारण ते वाकत होतं, नंतर अजून त्याच्यावरच त्यांनी हे काम सुरू करून हे काम पूर्ण केलेलं आहे। हे तोडलेला भाग आहे, हा तोडलेला नाही, पूर्ण खाली पडलेला भाग आहे हा। अगोदर इथेच तोडलं होतं का? अगोदर इकडे तोडलं होतं पूर्ण कारण ते पूर्ण वाकडं गेलं होतं म्हणून। लाईटचा पोल सुद्धा वाकलेला होता। लाईटचा पोल होता, लाईटचा पोल काढण्यात आलेला आहे। बघा तुम्ही हा पोल, हे बघा हा जो पोल आहे 1 आणि 2, हा तिसरा मधला पोल कुठे गेला लाईटचा? रात्री पूर्ण इथे अंधार, पूर्ण कॉलेजचे मुले वगैरे असतात, इथं माझी जिम पण आहे, गाड्या वगैरे पूर्ण उभं टाकतात, पूर्ण अंधार असतो रात्री इथे पूर्ण कारण हा वाकत होता। हे ना माहित आहे हे लोकांना, बघा तुम्ही वरी बघू शकता पूर्ण वाकलेलं आहे पूर्ण। बघितलं गेलं तर हे प्रत्यक्षदर्शी होते आणि 11:30 दरम्यानची ही घटना आहे। पण प्रशासन याला कुठेतरी भूकंपाचा धक्का आणि भूकंपामुळे तडा गेला अशा पद्धतीचं चित्र ते सांगू शकतात। पण ही 11:30 वाजताची घटना आहे आणि जिल्ह्यात कोणाची ईट सुद्धा हल्ली नाही। पण राष्ट्रीय महामार्गाचा हा पूल जर बघितला गेला तर ढेपाळला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे यामध्ये काय चौकशी होतं, काल मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगत होते विरोधकांवर तुटून पडले होते, त्यानंतरचा हा दुसरा बोगस पुलाचा उत्कृष्ट नमुना जो आहे तो पाहायला मिळाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, टीव्ही9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।